आपण पाहतो मैदानामध्ये धन्यवाद सर. सामन्याकडे आपण पाहतो मैदानामध्ये तुम्हाला ते घेऊन जातोय. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे आपण पाहणार आहे सामन्याला ही सुरुवात देवा वारुळे आणि रईस मुलानी महाराष्ट्र पोलीस तर षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय सुनील रेड्डी. आजच्या दिवसातील असणारी शेवटची मॅच क्वार्टर फायनलचा सामना. सामन्याला ही सुरुवात. पहिला बॉल पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आहे. 4 रन. पुण्याचा गोलंदाज तयार आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. देवाचा हा चेंडू अगदी सन्मानपूर्वक आपण पाहतो. चेंडू तिकडून काढला जाईल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आहे. या ठिकाणी प्राइज आलेले आहे महाराष्ट्र पोलीस रईस मोलानी यांच्यासाठी ते प्राइज असणार आहे. रईस मोलानी यांच्या प्रत्येक षटकाराला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दीक्षित साहेबांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज आहे. सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जातो. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार सुनील रेड्डी तर स्ट्राइक ऑन रईस मुलानी. पहिला चेंडू मात्र अक्रॉस द बॅट आपण पाहतोय खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू इथे डॉट आलेला आहे. धाफलक इथे स्थिर असणार आहे. अगदी आपण जर पाहिलं गेलं तर पहिले षटक आहे सुनील रेड्डी आणि रईस मुलानी. खऱ्या अर्थानं अतिशय जवळचे हे जिवलग मित्र आहेत परंतु मैदानामध्ये आज एकमेकांच्या विरोधात जिंकण्यासाठी उभे राहिलेत. लोअर फुल टॉस खोदून काढलाय बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. डबल कव्हरची 6 धावा. चालू असणारी मॅच वीर भगतसिंग 11 लोणावळा विरुद्ध माय 11 या दोन संघांमध्ये आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ तालुक्याचे नेते आदरणीय सुभाजी उवाळ यांचा देखील आपण पाहतोय शुभागमन झालेला आहे. त्यांचं देखील मी संघर्ष नायक चषक या स्पर्धेमध्ये कमलशील भाऊ मस्के आणि मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. एक सिंगल आणि डबल कव्हरची 7 धावा आहेत. गोलंदाज तयार. पुण्यात आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना रईस मुलानी जो मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तरी ते स्ट्राइकवर तयार आहे. जोरदार बॅट यावेळी मात्र आपण पाहतोय फिरवली आहे परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसणार आहे. चेंडू इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. धाफलक इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय स्थिर असणारे 7 धावा धाफलकावरती आहेत. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. आज अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की प्रत्येक खेळाडू असेल गोलंदाज असेल मग काही चालू स्पर्धेतील क्षणचित्र असतील हे अचूक आणि बिनचूक टिपण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचे YouTube वाले लाईव्ह करतात. विशेष काय सकाळी 8 वाजता मैदानावरती येणं आणि संध्याकाळी सगळ्यात उशिरा जाणं हे आमचे संपूर्ण ऑफिशियल टीम काम करते. विशेष जर आपण पाहिले ना प्रत्येक स्पर्धेचा दर्जा उंचवण्याचं काम कोण करत असेल तर आमचे YouTube लाईव्ह वाले करतात. सकाळी येणं आहे त्या परिस्थितीमध्ये काम करणं आहे त्या परिस्थितीमध्ये त्या मैदानाला कव्हर करणं. कधी कधी वायफायचा प्रॉब्लेम असतो परंतु या सगळ्या गोष्टींना मागे सरत ते स्वतःला बेस्ट करण्याचं काम करतात आणि तेच काम आज सकाळपासून आपण पाहिलं गेले 4 दिवस ड्रीम्स क्रिकेट.in ची आमची संपूर्ण ऑफिशियल टीम काम करते. सॅल्यूट असेल यांच्या कामाला.
कारण या स्पर्धेचा दर्जा उंचवण्याचं काम या संपूर्ण टीमने केलेलं आहे. मग त्यामध्ये आमचे ड्रीम्स क्रिकेट .inच्या असणारी संपूर्ण ऑफिशियल टीम मध्ये सर्व कौस्तुभजी पाटील, सीओ अनिरुद्ध वर्तक, आमचे ऑपरेटर साहिलजी कोणसर सर, आमचे गुणलेखक अजित कल्याणकर सर, कॅमेरामॅन अतिश सर, विरू सर आणि गणेश सर. आतापर्यंत ड्रीम्स क्रिकेट .inचे आपण जर पाहिलं 96.6K सबस्क्रायबर आहेत. तुम्ही देखील खऱ्या अर्थाने यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या ड्रीम्स क्रिकेट .inला सपोर्ट करा. कारण म्हणतात ना, मराठी पाऊल पडते पुढे. सॅल्यूट असेल संपूर्ण ऑफिशियल टीमला. थँक्यू. मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. धावफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. धावफलकावरती 8 धावा आहेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज जयेश आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा जयेश. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होणारा चेंडू आहे. चेंडू इथे डॉट आलेला आहे. जाऊया मॅचकडे. पुन्हा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या 8 धावा. डबल कव्हर राऊंड द विकेट जयेश. अक्रॉस द पॅट आणि तिथे मात्र चुकी झाली. चुकी कोणाकडून होतीये तर धीरज कडून चुकी झाली आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेगला आलेला चौकार आहे. मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितपणे पहा इथे चौकाराला 12 धावा धावल कव्हरती जे आहेत. षटक क्रमांक जर मैदानाच्या मध्ये पाहिले तर दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना जयेश पुण्यात आपण पाहतोय ते गोलंदाजीसाठी तयार आहे. राऊंड द विकेट. हा चेंडू इथे जबरदस्त मैदानामध्ये पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बॅट येण्याच्या अगोदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. चेंडू डॉट आलाय. 12 धावा ज्या धावल कव्हरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. सुधीर शेलार चेंडूच्या खाली परतावा लागेल देवा वारोळेला. विकेट. निश्चितप्रमाणे आपण पाहतोय देवा वारोळे मैदानामध्ये बाद झाला. न्यू बॅटर पराग अवरंगे. मबळ भूषण. बारा धावा ज्या धावले कव्हरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकाला आपण पाहतोय सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात येईल सुनील रेड्डी. सुनील रेड्डी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रईस मुलानी. महाराष्ट्र पोलीस दीक्षित साहेबांच्या वतीने रईस मुलानीच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय.
क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडस झाड रचलेलं आहे. हा चेंडू यावेळी आपण पाहतो अगदी मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती सुसाट वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. असं म्हटलं तर की वयवर्ष 16 असताना या विश्वाला सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान दिलं. धावलकावरती 16 धावा आहेत. वयवर्ष 16 असताना छत्रपती संभाजीराजेंना तब्बल 16 भाषांवरती प्रभुत्व होतं आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट. ईस मुलांनी आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला. दुसऱ्या चेंडूवरती त्याच दिशेने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला सुनीलने आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेट त्यांना पाहायला मिळाली. 40+ ओपनचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू सुनील रेड्डी. आज आपण पाहतोय घरचं मैदान कालही गाजवलंय, आजही तो मात्र आपल्या घरचं क्रिकेट गाजवण्यासाठी तो तयार आहे. आणि असं म्हटलं जातं राजुद्दीन शेख नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले. दोन्ही 40+ खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. दोन्ही खेळाडूंकडे अनुभव प्रचंड मोठा आहे. गोलंदाज तयार आहे. पुण्याचा पाहायचे सुनील. हा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. लेग बाईच्या रूपाने आपण पाहतोय मैदानामध्ये आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलने धावलक पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. पराग औरंगे स्ट्राइक ऑन. हा चेंडू देखील आपण पाहतोय जोरदार बॅट फिरवली गेली परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू पुन्हा एकदा लेग बाईसच्या रूपाने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल. एकही बॅट वरती मात्र जास्ती चेंडू लागू दिले जात नाहीयेत. क्रिकेट के दुनिया के वो शेर आए जिन्होंने मैदानों सड़कों पर इतिहास बनाए, लेकिन सुनील रेड्डी के वार से बच नहीं सकता है कोई जो सुनील रेड्डी से टकराए. एक एक चेंडू अगदी विचारपूर्वक टाकणारा गोलंदाज सुनील रेड्डी आहे. कट केल्या बॉलला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरून चुनले ते कव्हर करेल. सिंगल तर आली. दुसरा धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 20 धावा. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून चांगले चांगले ग्राफिक्स आपण जरूर पाहतोय. सफल झाला इथे राजुद्दीन. पाहिजे मिस टाइम स्ट्रोक. सुनील रेड्डी स्वतः चेंडू पासून खूप दूरवरती आहे. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी मात्र आपण पाहतोय ते नकार कळवला जाईल. संघाची धावसंख्या आता जर आपण इथे पाहिलं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये धावलकावरती 21 धावा. 2 फलंदाज बाद आहे. 12 चेंडू टाकले सुनील रेड्डीने आणि या 12 चेंडू मध्ये 14 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलेली आहे. आतापर्यंत धावेले ते ब्रेक लावलेला आहे. करंट रन रेट जर आपण इथे पाहिला 7.00 आहे. 7च्या सरासरीने धावा बनवले जात आहेत.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पुण्यात असणार आहे जयेश. हा चेंडू आपण पाहतो मात्र कट केलाय टी पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. प्रॉपर टायमिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. 2 धावा तर तिथे मैदानामध्ये आल्यात. तिसऱ्या धावेसाठी इथे नकार पाहिजे पाहायला मिळाला. वा काय जबरदस्त फिकी पाहायला मिळाली पंकज देशमुखची. एफर्ट मात्र तिथे आपण पाहते दाखवले जात आहेत. 23 धावा ज्या दाबलकावरती धावा इथे नोंदवले गेलेल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना राजुद्दीन शेख. वेळ वाचवायचा आहे. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. पुन्हा आमच्याकडं येऊ नका तक्रार सांगायला की बॅड लाईट सर वेळ घेतला जातोय. सहा षटकांची मॅच आहे. 25,000 रुपयाचा कमीत कमीचा सामना सुरू आहे. हा चेंडू सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जी आपण पाहतो मैदानामध्ये मिळेल. संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 24 धावा आहेत. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय शफल झाले. क्रॉस द बॅट इथे खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये केला जाईल. संघाची धावसंख्या आता जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले ना तर धावफलक हे पुढे जाऊन पोहोचतंय. धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. हा चेंडू पुन्हा धावायचे शफल होऊन षटक खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो होत नाहीये. एखाद्या कैद्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवा म्हणा तशा प्रकारची गोलंदाजी सुरू आहे. मी म्हणे की अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये ते बेड्या ठोकलेल्या आहेत गोलंदाजांनी. सुनील रेड्डीच्या 2 षटकांचा स्पेल. जयेशचा दुसऱ्या षटकाचा स्पेल आपण पाहतो सुरू आहे. 25 धावा स्कोरवरती लागले गेलेत आतापर्यंत. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. पंचवीस धावा धावलकावर. कोलवटप्याचा बॉल पुण्यात आपण पाहतोय मैदानामध्ये गॅप मध्ये चेंडू तिकडून काढला जाईल. ओ सचिन लालचा जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला परंतु प्रयत्न अपयशी ठरला. आलेला चौकार आहे. मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं ना तर धावलकावरती 29 धावा आहे. आता पाहिजे सुनील रेड्डीने मात्र काहीशे कानमंत्र दिले असतील जयेशला. हा चेंडू इथे पराग आवरंग्याच्या रडार मध्ये आलाय. स्लॉट मध्ये पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये षटकार. दोन फलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. आता पाहिजे 2 षटकांचा सुनील रेड्डीचा स्पेल संपलेला आहे. 2 षटकांचा जयेशचा स्पेल संपलेला आहे. आणि आता
चेंडू जर आपण ते पाहिलं कोणाच्या हातामध्ये टोपलं जाईल पाण्याचं. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणाऱ्या मैदानामध्ये पुण्यात. चला स्पीडअप करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतो षटक क्रमांक 5 घेऊन सूरज. ओ आणि इथे काय झालंय, हो गई गलती, हो गई बुल, दांडी गुल. आणि आता जर आपण ते पाहिलं ना तर मैदानाच्या मध्ये आपण ते पाहतोय सूरज गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट मिळवली बबलू पणीकर. स्ट्रायकर आपण पाहतो तयार आहे. ओ आणि इथे काय चेंडू टाकलाय, चेंडू पडला, दिशा बदलली आणि तिथे मात्र आपण पाहतोय यशाच्या मागे सुधीर शेलार यांचं जबरदस्त यष्टीरक्षण विकेट. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये विकेट येताना पाहायला मिळते. लागोपाठचे 2 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. स्क्रीनवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हे सर्व आमचे कमलशील भाऊ मस्के यांचा हा संपूर्ण मित्रपरिवार, स्पर्धेचे असणारे सर्व आमचे आयोजक, आज यांना आम्ही निश्चितपणे स्क्रीनवरती यांना पाहतोय. यांच्या कष्टाने या स्पर्धेचे देखणं आयोजन उभं राहिलं. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर या स्पर्धेचे असणारे आधार स्तंभ सपोर्ट सिस्टम आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब देखील आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत. हा चेंडू त्या ऑस्ट्रेलियाच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव जे आता आपण पाहतो ते मैदानामध्ये मिळेल. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आज या लोणावळ्याच्या नगरीमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा रंगलेला एक देखणा सोहळा आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला चेंडू घेऊन करण्याचा प्रयत्न, इन कटर आउट कटर गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली सूरज कडून. नावाप्रमाणे तो काम करतोय. या कलियुगाचा नियम आहे. इथे उगवत्या सूर्याला नमस्कार असतो आणि मावळत्या सूर्याला बघून लोक दरवाजे बंद करतात. हा उभरता स्टार आहे सूरज धोंडगे. हे नाव मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये या नावाने गर्दी होणार आहे. पुन्हा एकदा खूप मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू आणि त्यानंतर जर आपण पाहिले की ते मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. पुन्हा आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं षटक असताना पारा गावरंगे स्ट्रायकर तयार आहे. लोअर फुल टॉस स्क्वेअर लेग मध्ये पंकज देशमुखचा जबरदस्त एफर्ट, परंतु कॅच तिथे होऊ शकले नाहीये. गुड एफर्ट, संघर्ष जबरदस्त मैदानामध्ये पंकजचा. काय प्रयत्न तिथे मैदानामध्ये पाहायला मिळाला.
याच खेळासाठी खऱ्या अर्थानं पंकजला ओळखला जातो. याच खेळासाठी पहा वारंवार मात्र रिप्ले मध्ये dreamscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. विशेष आमच्या दोन्ही कॅमेरामॅनचं मी विशेष कौतुक करेल तिथे. विरू सर आणि अतिश सर ज्या प्रकारचं काम ते करतायत ना, सेल्यूट आहे. पुन्हा एकदा चेंडू पाडला, थोडीशी दिशा बदलली. संतोष वाडेकर यांना मात्र चेंडू समजू शकला नाहीये. पहा या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली सूरज झोंडगेची. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. महत्वाचे 2 विकेट देखील मिळवल्यात. 5 षटकांचा खेळ संपला. धाबलिकावर धावा आहेत 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 4 विकेट. शांतता आपण पाहतो मैदानामध्ये जरूर सर्व पसरलेली आहे. कारण क्रिकेटची भविष्यवाणी कधीच करता येत नाही. सकाळी ज्या वेळेस पहिली मॅच सुरू झाली ना, क्षितिज सर कागदोपत्रीचं टीम आम्ही पाहिली. वीर भगत सिंग 11 लोणावळा जबरदस्त टीम आहे, स्ट्रॉंग टीम आहे. सकाळ दिवसभरामध्ये एकच चर्चा राहिली, हा संघ आजचा दिवस गाजवतोय. परंतु आता या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे माय 11 संघाने गोलंदाजी केली ना, ती जबरदस्त राहिली आहे. 5 फलंदाज बाद झालेत, 38 धावा धाबलकावर आहेत. पोस्टमन आदरणीय आनंदजी रोकडे साहेबांचं शुभागमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये सतपाल सिंग इथे आपण पाहतोय आले. धावबाची संधी असणार आहे आणि तिथे विकेट, धक्का क्रमांक 6.
आता पाहिजे 41 झाल्यात, 42 धावेचं आव्हान माय 11 संघासमोर असेल. चला बॅट्समन चला. धावफलक जर आपण इथे पाहिले गेले तर आता 41 झालेले आहेत, 42 बनवायचे आहेत आणि या 42 धावा मैदानामध्ये आपण पाहतो आता पूर्ण केल्या जाणार की नाही हे आता मैदानामध्ये आपल्याला जरूर पाहिजे. अजूनही करताना 2 जून 1983 चा विश्वचषक आठवतो. त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस मात्र 60 षटकांची मॅच होती आणि त्या मॅच मध्ये भारतीय संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवले होते 183 धाब्यांचं आव्हान ठेवलं होतं. सर्वांना असं वाटलं की जवळपास भारतीय संघात इथे पराभूत होणार आहे. मॅच सुरू होण्याच्या अगोदरच इंग्लंडच्या प्रत्येक बातमीपत्रामध्ये एकच बातमी छापली होती, या वर्षीचा विश्वचषक हा वेस्ट इंडिजचा संघ जिंकणार. हे ठरलेलं आहे. भारतीय संघाला मोकळ्या हाताने घरी जावं लागेल. परंतु त्यावेळेस भारतीय संघाने 183 धावांवरती ती केलेली करामत भारतीय संघाने तो मानाचा कर्ण घातामध्ये मिरवला. विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचे कॅप्टन कपिल देव रामला लिखेच्याने एकच पत्रकाराने प्रश्न विचारला, अवघ्या मुठभर धावा घेऊन तुम्ही खेळाडू खेळले कसे, कशा काय तुम्ही धावा या रोखल्या. त्यावेळेस मात्र कपिल देवांनी मात्र एक सुंदर उत्तर दिलं, मी काही नाही. ज्यावेळेस आम्ही ड्रेसिंग रूम मध्ये गेलो मी खेळाडूंना एकच सांगितलं, आपल्याकडे धावा कमी आहेत परंतु या धावा आपल्यासाठी लढण्यासाठी पुरेशा आहेत. आता या धावा इथे आपण पाहतो करताना वीर भगतसिंग संघाला धावा जरूर कमी आहेत परंतु या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. जीतेगा वही जो लढेगा. आज जिंकण्यासाठी तुम्हाला इथे लढावं लागेल. आघाडीचे आपण पाहतो दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर सुधीर शेलार, ज्या खेळाडूला मावळचा टेनिस क्रिकेट मधला विराट कोहली म्हटलं जायचं तो सुधीर शेलार आहे. आणि त्याच्या समवेत यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिले जातो पंकज देशमुख आहे. तर षटक क्रमांक पहिलं स्वतः संघाचे संघ मालक सतपाल सिंग, एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. दुसऱ्या डबलची सुरुवात. 41 झाल्यात, 42 बनवायचे आहेत. पहिला बॉल सतपाल सिंग यांचा. पहिल्या चेंडू आपण पाहतोय फुल टॉस, मिड विकेटला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आहे, 4 रन. मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, फुल टॉस आणि तिथे मात्र आपण पाहतोय मिड ऑन मध्ये मंगेशच्या आतापर्यंत चेंडू येऊ शकला नाही. काहीसा प्रयत्न अपुरा पाहायला मिळाला. डॉट बॉल. 4 धावा धाबलकावरती आपण पाहतोय. धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना पंकज देशमुख आज त्या मित्राची आठवण करून द्यावी लागणार आहे. 141 षटकार आणि 260 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. ड्रीम्स क्रिकेट.इन च्या माध्यमातून समोर आम्हाला ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते.
यावेळी स्क्वेअर कट, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप पॉइंटला. एक टप्पा घेत आलेला चौकार फॉर रन. गोलंदाजी गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये उजव्या हाताने मारा करेल. खुलवट टप्प्याचा बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून स्ट्रेट हिट. संतोष वाडेकर, वाह काय जबरदस्त एफर्ट आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त प्रयत्न. इतका वेग हा येतो कुठून, तर हे राष्ट्रीय खो खो प्लेयर आहेत. उगच इतक्या मोठ्या लेवलवरती जाणे काय सोपी गोष्ट नाहीये. संतोष वाडेकर ही लोणावळ्याची बुलेट ट्रेन आहे, जी धावण्यासाठी ओळखली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो बदल केला जाईल. एक स्लिप सजवलेला आहे, एक मिड लॉंग चॉप मध्ये आपण पाहतो खेळाडू आहे. एक पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट मिड विकेट. आणि यावेळी वाह गुटना टेक. ओ जबरदस्त एफर्ट. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न पाहायला मिळत आहेत. फक्त संघर्ष सुरू आहे. जिंकण्यासाठी लढायचंय, संघर्ष करायचा आहे. 3 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 13 धावा. सुधीर शिलार स्ट्राईक ऑन. रिव्हरचा फटका आपण पाहतो एवढी मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न जो केला जाईल. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये संपले गेलेला आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत 13 धावा. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 30 चेंडू 29 धावा हे समीकरण आहे. संघर्ष नायक चषक 2024 आपण पाहिले गेले तर एक भव्य दिव्य पर्व. कमलशील भाऊ मस्के यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून सत्यामध्ये उतरलेली एक देखणी रुबाबदार क्रिकेटची स्पर्धा. आज जर आपण इथे पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा 4था दिवस आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. उद्या या स्पर्धेची मेगा फायनल तुमच्या भेटीला येणार आहे, ज्याची उत्कंठा संपूर्ण मावळ आणि पुणे जिल्ह्याला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज बबलू पणीकर. स्ट्राईक ऑन पंकज देशमुख. ओ पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, परंतु तिथे चुकी झाली. नाखुश असतील खऱ्या अर्थानं पराग औरंगे, नाखुश असतील राजुद्दीन शेख. सूरज गायके यांच्याकडून मात्र आज झेल सुटताना आपण पाहिलेलं आहे. तेरा धावा धाफलकावर आहेत. कट केला बॉलला आणि काय झालेलं तिथे पाहणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट आहे का? यस. पंच थोडीशी चर्चा आपण पाहतो मैदानामध्ये करतायत. मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे? मॅच महत्वाची आहे.
नाही आम्ही नाही चेक करणार, पंचांना येऊ द्या. इथे काय आहे, महत्वाची मॅच आहे त्यामुळे दोन पंचापैकी एक पंच जण इकडे या. अमर सर किंवा सलमान सर लगेच या इकडे. थोडा वेळ आपण पाहतोय, हृदयाचा ठोक आता धडधड करू लागलेला आहे, कारण पंकज देशमुखची विकेट किती महत्वाची आहे हे सांगायची गरज नाहीये. आता तिथे पंच विचार करतील की बॉल किती वेळ फिल्डरच्या हातामध्ये होता, किती वेळ. कधी कधी अति उत्साह आहे ना, संघाला संकटात नेऊन लोटतो. आता पाहिजे मैत्रिणीमध्ये पुढे एकदा मॅच किती महत्वाची आहे. तोपर्यंत खेळाडूंना विनंती करतो जागेवर चला. राजूभाई फिल्डिंग लावून घ्या, तोपर्यंत पंच निर्णय देतील, म्हणजे वेळ वाचल, बाकी काही नाही. चला अमर सर लवकर निर्णय घ्या. आरपीआयचे मावळ तालुक्याचे कार्यकर्ते आदरणीय मिलिंदजी भालेराव हे देखील आपण पद्धतीने उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. सलमान सर त्यामुळे विचारतो तो लवकर या इकडे. इकडे आपल्याकडे 3 कॅमेरे आपण चेक करू शकतो, मोबाईल मध्ये एकच कॅमेरा दिसेल. दोन्ही संघासाठी हा क्षण अतिशय महत्वाचा आहे. खऱ्या अर्थानं जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे सामन्याकडे जर आपण मैदानामध्ये पाहिले तर थोडा वेळ जरूर आपण पाठीशी घेतला जातोय. चला पंच जागेवरती येऊन निर्णय देतील, बाकीचे खेळाडू जागेवर चला. आणि इथे पंचाने कळवलंय OUT आउट. विकेट आली. 13 धाबा च्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहे.
मॅच कडे जाऊया आपण पाहतो मैदानामध्ये पुढे एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणारे पुन्हा एकदा षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा असताना धीरज आला मोठा स्ट्रोक ज्या पावलाने आला त्याच पावलाने मागे निघून गेला विकेट पारगांना टीम मीटिंग आता जास्त वेळ नको 27 चेंडू 29 धावा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहत असेल तो बबलू पणीकर नवीन फलंदाज आता मैदानात दाखल ते होणार आहे तो सुनील रेड्डी अनुभवाचा आज मात्र सुनील येथे वापर करावा लागणार आहे पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने अनुभवाने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे या अनुभवाने आम्ही खूप काही उतार चढाव देखील पाहिलेले आहेत 13 धावा धाबलकावरती आहेत बरेच वेळा आपण क्षितिशर पाहिले की 13 अंकाला क्रिकेटमध्ये अशुभ म्हटलं जातं कोणी म्हणतात 13 वेळा सुनील गावस्कर शून्यावरती बाद झाले म्हणून 13 अंकाला अशुभ म्हटलं जातं ख्रिश्चन धर्मामध्ये देखील 13 अंकाला अशुभ म्हटलं जातं परंतु क्रिकेटमध्ये शुभ आणि अशुभ काहीच नाहीये इथे तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करायचंय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती वेळ वाचवा चला रईस सर क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडंसं बदल होईल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बबलू पणीकर तर स्ट्राइक ऑन सुनील रेड्डी यावेळी आपण पाहतो जोरदार बॅट फिरवली गेली परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसणारे चेंडू आपण पाहतो ते मैदानामध्ये डॉट आलाय धावफलक येते स्थिर आहे 13 धावा धावफलकावरती आहेत तेरा अब नहीं चलेगा तेरा नहीं चलेगा मेरा तुझे काम करना होगा तेरा 4 चेंडू आतापर्यंत बबलूने डॉट टाकलेत सुनील तयार आहे हलक्या तनाशे कट केला जाईल पायथ्या मैदानात राजू निशी एक शर्यत लागली चेंडू थांबवलाय सिंगल आली दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील आली 2 धावा मैदानामध्ये पायथे घेतल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 15 धावा सुनीलचा प्रयत्न असेल एकदा 13 वरून गाडी पुढे घसरणं गरजेचं आहे एकदा तो फटका आपल्याला मैदानात येतोय 15 धावा धावफलकावरती शेवटचे 25 चेंडू शिल्लक 27 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत पंचवीस चेंडू आणि 27 मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय चेंडू मात्र डॉट बबलू पणीकरने या षटकामध्ये अवघ्या 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत एक चांगली गोलंदाजी राहिली विशेष महत्वाचे 2 विकेटही मिळवलेले आहेत सुधीर शेलार जो शून्यावरती अजून 1 चेंडू फक्त खेळलाय सुनील रेड्डी 3 चेंडू मध्ये 2 धावा तो बनवतोय समीकरण 24 चेंडू 27 बनवायचे आहेत टीम मीटिंग नको आता विनंती थोडी घाई करा सतपाल सर परागावरंगे राजूभाई थोडी घाई करा अमर सर सूचना द्या खेळाडूंना सामन्याकडे तुम्हाला आपण पाहतो मैदानामध्ये घेऊन जातोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये आता येणार आहे सूरज गायके मित्रांनो वेळ वाचवा संतोष सर 11च्या 11 कॅप्टन झालेत
कुणीतरी एकदा एका खेळाडूने फिल्डिंग सेट करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज आपण पाहतो तयार असणार आहे. स्ट्राईक वरती सुधीर शेलार. शेवटचे 24 चेंडू 27 आता बनवायचे आहेत. स्ट्राईक ऑन सुधीर आहे. हा चेंडू मात्र इथे सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जी आपण पाहतो मैदानामध्ये आता मिळणार आहे. अतिरिक्त धावेने संघाचं धावलक 16 धावा. जुना बॉल. आता पाहिजे आपण माधव बैद्यनाथ मध्ये चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. अजूनही 23 चेंडू 22 बनवायचे आहेत. सुधीर शेलार तयार आहे. अगदी हलक्यात आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि प्रयत्नामध्ये यशही मिळतंय. 2 धावा इथे आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळाईने 2 धावा इथे येत आहेत. संघर्षाला सुरुवात झालेली आहे. जितना बडा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. जेवढा मोठा संघर्ष असेल यशही तेवढंच मोठं मिळतं. जिंदगी का जीना आसान नहीं होता. बिना संघर्ष हा कोई महान नहीं होता. जब तक चोट नहीं पड़ती थोड़ी की पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि इथे सफल झालेत. उडवलाय बॉलला सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फॉर रन. चौकार. काय मॅच रंगलेली आहे. सरड्याने रंग बदलावाना तशा प्रकारचा सामना मात्र इथे रंग बदलतोय. कट केल्या बॉलला थडम्याच्या दिशेने आपण पाहतोय गलीमधून चेंडू निसटलाय. हसते हसते कट जाय रस्ते. संघर्ष नायक चषकाचा येतोय. ब्रँडन स्ट्रोक फॉर रन. चौकार. बारा धावेंची गरज. सुधीरला माहितीये फक्त डोक्यावरती बर्फ ठेवायचा आहे. या जगामध्ये यशस्वी होणारी लोक तीच आपण पाहतो ज्यांच्या डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर आहे. हलक्या हाताने पुण्यात आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. सूझबूझ की खेळली हुई क्रिकेट. समय सूचकता दाखवली जाते. एक सिंगल आली आणि एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले. धावफलकावरती 31 धावा. 19 चेंडू 11 धावेंची गरज. इथून पुढचा कमबॅक करण्याचा प्रवास खूप कठीण असेल. वीर भगतसिंग लोणावळा संघाला. स्ट्राईक ऑन सुनील. हा चेंडू मात्र आपण पाहतो इथे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू मात्र इथे डॉट. शेवटच्या आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि या 18 चेंडूंमध्ये 11 धावेंची अजूनही गरज आहे.
सुधीर शेलार साठी आपण पाहतोय सजवलेले क्षेत्ररक्षण. डीप पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, मिड ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. सुधीर शेलार साठी रचलेलं जाळ एक प्लस स्लिप मध्ये देखील खेळाडू आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल, 18 चेंडू, 10 धावींची गरज. सुधीर शेलार जर आतापर्यंत पाहिले तर 6 चेंडू खेळलेले आहेत. 6 चेंडू मध्ये 15 धावा त्यांनी वैयक्तिक बनवलेले आहेत. राजेश शेख तयार. लोअर फुल टॉस, अगदी हलक्या दरावर पाहतोय चेंडू खेळून काढला जाईल. जमीन समांतर खेळलेला फटका. सिंगल तर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आली. एका सिंगलने धाबल कवरती 33. 17 चेंडू, 9 धाब्यांची अजूनही गरज आहे. असं म्हटलं जातं की दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, आज की शाम किसके है नाम. हा चेंडू मिड विकेटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खण खण सोळा चेंडू 5. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा वळण घेणारा चेंडू. चेंडू मात्र इथे डॉट. आता मात्र आपण पाहतोय वीर भगतसिंग 11 संघाचे खेळाडूंची खांदे थोडेसे मात्र झुकलेले आहेत. तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, विकेट आली. फलंदाज बाद होईल सुनील रेड्डी. आता आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जर इथे पाहिलं गेलं तर आता 37 धावा आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावींची अजूनही गरज आहे. न्यू बॅटर जयेश. गोलंदाज तयार आहे पुण्याच्या बाजू मैदानाच्या मध्ये. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते कट करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट आलाय. धाबल किती स्थिर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावींची गरज. राजीव पुण्याच्या बाजूला तयार आहे. राऊंड द विकेट. हा चेंडू इथे पुन्हा एकदा डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावेंची अजूनही गरज आहे. सतपाल सिंग जे मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. शेवटचे 11 चेंडू आणि 5 धावींची गरज.
रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट. 10 चेंडू 5. समीकरण बदललं जात आहे, प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. हलक्यात आपण पाहतोय बॅटचा फेस इथे ओपन केलाय. बबलू पणीकर चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. सिंगल तर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. 9 चेंडू 4 धावेची गरज. असं म्हटलं तर की क्रिकेटमध्ये जर आणि तर कधीच चालत नाही. जर इथून पुढचे 3 चेंडू डॉट आले तर क्रिकेट आहे. जर आणि तर चालत नाही, परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेट पूर्ण देखील होत नाही. 38 झाल्यात. 9 चेंडू शिल्लक, 4 अजून बनवायचे आहेत. कुबडी अपील आपण पाहतोय मैदानामध्ये. डेंजर एंडला आणि तिथे मात्र आपण पाहिले तर धोका होता, परंतु टळलेला आहे. 1 धाव पुण्यात आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 39 धावा. 8 चेंडू 3 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज सय्यर पुण्याचा कट केल्या बॉलला आणि तिथे मात्र विकेट आहे. फलंदाज होईल बाद. शेवटचे 7 चेंडू 3 धावांची गरज. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला ती घेऊन जातोय. न्यू बॅटर सचिन लाल. हा चेंडू पण पाहतोय पुन्हा ऑन साइडला चेंडू तिकडून काढला जाईल. चेंडू ते अडवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत आणि पाहिजे मैदानाच्या मध्ये 2 धावा. सामना इथे बरोबरी सुटलेला आहे. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस हा देखील स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 1. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेलं तर याच परिसरातील लेजंड खेळाडू मंगेश गुरव आज यांची आठवण तुम्हाला येणं गरजेचं आहे. अशा कित्येक मॅचेस त्यांनी मात्र जिंकून दिलेले आहेत संघाला. निर्धाव षटका टाकलेली आहेत. आज सूरज गायखे ते काम करेल का. शेवटचे 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. स्ट्राइक वरती जर आपण पाहिले तर जयेश आहे. नॉन स्ट्राइक एंडला सचिन लाल आहे. गोलंदाज यार सूरज. हा चेंडू आणि थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. माय 11. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक वीर भगत सिंग 11 लोणावळा टीम.